आज सकाळी सकाळी आली सुचिता आणि मग आल्यावर सुचिताला म्हटलं चल आता आपण पोहे बनवू. लगेच सुचितानं कांदा बटाटा घेतला चिरायसाठी आणि मग चालू होत्या अशाच गोष्टी. ती सहजच आली होती आणि 11ची वेळ होती. 11च्या वेळेस म्हणजे पोहे बनवणं म्हणजे लयच ट्रॅजिक. पण मग खूप दिवस झाले पोहे खाल्ले नव्हते, त्याच्यामुळे मग म्हटलं चल बनवून टाकू. लेकरे ओके होते. मग असं बघ किती नाजूक नाजूक यांनी ती बटाटा वगैरे कापत आहे, म्हणजे बघू शकता तुम्ही. काय मस्त असं कढईत तेल ठेवलं, कांदा टाकला, बटाटा टाकला, बहुतेक कढीपत्ता टाकायचं मी विसरली, पण ठीक आहे, आपल्याला काही एवढा फरक नाही पडत. आपल्या हाताला चव आहे असा फुल कॉन्फिडन्स आहे आपल्याला, त्याच्यामुळे काही गोष्टी नसल्या तरी खाण्यालायक जेवण तर आपण बनवू शकतो. आणि एवढा कॉन्फिडन्स सगळ्याच घरी काम करणाऱ्या बाईला किंवा हाऊस वुमनला असायलाच पाहिजे असं मला वाटते. हे बघू शकता. आता ह्याच्यात हिरवी मिरची वगैरे टाकली आणि आज आपण बनवणार आहे मटकी पोहे. तर मटकी होती उरलेली, स्प्राउट्स आलेली, तर मला हे कॉम्बिनेशन खूप आवडते आणि जरा हेल्दी होतं. पोह्यांनी ॲसिडिटी होते, हे होते, तर असं काही नाही आहे. पोहे तर बेस्ट, एकदम मराठी माणसाचा बेस्ट नाश्ता म्हणजे पोहे. बघा मटकी टाकली. आता मटकी बटाटे थोडेसे शिजू दिले, वाट बघत आहे. आणि इकडे पोहे म्हणजे हे मोकळे करून ठेवले पाणी वगैरे टाकून. कढई छोटी पडली, अंदाजच नाही आला आम्हाला पोह्यांचा आणि त्या कढईचा. मग काय सुचिता नाही, माझाच हात वाटते. हा मग मला 2 चमचे घ्यायला लागले. कढई लहान, त्याच्यात 2 चमचे, काही विचारू नका. अकातच अकात बाबा. नाही हे मी नाही, हे सुचिता. हे बाय सुचितानं खालचं उचलून टाकलं. असंच असते ह्या घरगुती बाया, खालचं गेलचं उचलून टाकत असते. एवढं काही हे तुम्हाला फेवरचा माझ्या हॉप डिशच ना बिलकुल कामाचा नाही आहे. अमरावतीत तर बिलकुलच कामाचा नाही आहे, कारण अमरावतीत याची कस्टमर सर्व्हिस भेटतच नाही आहे. मी स्वतः 3 महिने झाले याच्या मागं लागलेली आहे, पण काहीच झालं नाही आहे. त्यामुळे फेबरचं मी अमरावतीमध्ये रिकमेंड करत नाही. ठीक आहे, नाही तुम्हाला वाटन तर असं आहे. मग हे मी आली, मग मी त्याच्यात चमचा खोरून पाहिला आणि झाले मग आमचे पोहे रेडी झाले. उरलेले पोहे होते, म्हटलं बसते की नाही बा म्हणून बाजूला काढून ठेवले होते, तर बसले. मग असं आमचं कढईमुळे ब्रेकमध्ये पोहे सुरू आहे. हा हात माझाच आहे, कारण माझा ड्रेसही दिसत आहे. मी सगळं करून रेडी आहे, कारण मला हे पोहे मधातच आले आहे आणि मला आज अर्जंट शौनकला अमोलकडे सोडायचं होतं, कारण ते लोक जाणार होते US ला नेक्स्ट वीकमध्ये परत. आणि शौनकला जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करायचा होता आणि काही कारणास्तव ते यावेळेस आमच्याकडे जास्त येऊ शकले नाही. आम्ही तर टाईम स्पेंड केला नाही सोबत, पण पोरांना ठीक होतं किंवा ॲटलिस्ट पोरं तरी खुश आहे. आणि शौनक अजूनही तिथेच आहे, म्हणजे तिथल्याच आठवणी, तिथलं सगळं असं जरा कठीण काम आहे एकंदरीत. तर बघा किती छान मस्त येलो पोहे झाले. असं मानून घ्या तुम्ही की आम्ही हे व्हाईट पोहे नंतर मुद्दाम टाकले म्हणा, असं बिर्याणीसारखा असं छान दिसायसाठी. मग काय आपला सांबार टाकला बा. एकदम सांबार म्हणजेच कोथिंबीर, जे आमच्या विदर्भात खूपच फेमस आहे. आणि मग काय प्लेटा काढावं म्हटलं, मग अजून धुवायला टाईम जाईन बा, म्हणूनच मग ते प्लेटाच्या त्या पत्तरवाडी म्हणजे तेच आपलं डिस्पोजेबल प्लेट्स त्या घेतल्या. त्या आपल्या पोजल प्लेटमध्ये टाकल्या, कारण मग वेळ नको जायला बा, कारण खूप काम होतं आज. आणि मग सगळेजण पोहे खाऊन रेडी झाले. मग अशोकजी आले, मग आम्ही हे पूर्ण लॉन काढलं, ते लॉन पूर्ण साफ केलं. मग तिथे खाली काही क्रॅक्स होत्या, त्या क्रॅक्स म्हणजे आजचा पूर्ण दिवस आमचा याच्यातच गेला. मग अनिकेत दादा आले, ते खारुताईनं सगळं हे केलं. आणि कधीही इलेक्ट्रिकचं काम करताना पूर्ण लक्ष घाला. माझं हे लक्ष राहिलं नाही. हे छिद्र इथे ओपन राहिलं आणि या ओपन छिद्रातून खारुताई गेल्या आणि खारुताईने सगळे वायर कट केले. आता मला ते सगळं फिक्स करावं लागते, नाही तर घरात शॉर्ट सर्किट होऊ शकते. तर आता ते होत आहे, असं म्हणजे करत आहे. तर ते कधी कोणतं काम येईन आणि कधी कोण येईन काही सांगता येत नाही. आणि हे इलेक्ट्रिकचं काम करताना त्या लोकांना पण कळलं पाहिजे, उडनचं काम करताना त्यांना पण कळलं पाहिजे की कुठून काय प्रॉब्लेम होऊ शकते, कारण आपण त्या फील्डमध्ये नसतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत नसते. हे बघा दगड ठेवून मी ते पॅक केलेलं आहे, पण त्या खारुताईने ते सगळंच असं हे केलेलं आहे. आणि हे बघा मग आम्ही ते लॉन साफ केलं, म्हणूनच हे कंपोस्ट हे काढलं. आणि हे बघा त्या कंपोस्ट जेव्हा तयार करायला टाकलं होतं त्याच्यात हे पाणी शिल्लक राहिलं होतं. तर हे पाणी याच्यामध्ये आपलं साधं पाणी मिक्स करायचं आणि ते सगळ्या झाडांना टाकायचं, त्यामुळे झाडांना न्यूट्रिशन मिळते. तर म्हणजे साईड बाय साईड असं काही ना काही चालू असते. मग एकाच दिवशी माझे असे सगळे कामं येतात आणि मग मी ते एकाच दिवशी करणं प्रिफर करते, कारण मला रोज तेच ते छोटे एक दिवस लॉन, तर मग पूर्ण लॉनचंच काम करून टाकायचं बा. सगळ्या झाडांना न्यूट्रिशन देऊन दिलं, सगळं झालं.
हे बघा, हे सगळ्या भेगा याला पूर्ण आम्ही सिमेंटनं असं अशोकजीनं त्याला क्रॅक वगैरे ते बुजवल्या हेल्पनी. आणि हे मग अशोकजी सगळ्या झाडांना हे न्यूट्रिशनल पाणी देत होते. मग हे अर्धं आम्ही उद्यासाठी ठेवलं, कारण पाऊसही चालू आहे बघ, तर मग इतकं पाणी जर झाडांना दिलं तर झाडं सडून जाईल. तर हे आता अशोकजी सगळ्या झाडांना थोडं थोडं देत आहे. म्हणजे आमचा नाश्ता झाला होता तर आम्ही झाडांना पण नाश्ता देत होतो. तर हे बघू शकता तुम्ही. इकडे तर तुम्हाला माहीतच आहे, इकडे छान आपला पानाचा वेल वगैरे आहे. म्हणजे इकडे जे झाड आहे, ज्या झाडांना जास्त ऊन पाहिजे नाही, कारण या साईडनी ना घराची सावली पडते, त्याच्यामुळे इथे झाडं छान राहतात. आणि पानाच्या वेलाला पाणी जास्त पाहिजे आणि त्यांना सावली पाहिजे, त्याच्यामुळे माझा तो वेल इकडे आहे. आणि तो खूप छान असा भरलेला, खूप मोठे मोठे पानं आहे, म्हणजे आपल्या पंजा एवढे पानं असे. आणि मध्ये मध्ये तोडत राहतो, काही इचू काटा भीती वगैरे वाटते बा म्हणून. तर असं चालू आहे. मग सगळ्याच याला आम्ही बघा कसं सगळे नाश्ता, आणि सगळे कसे हॅप्पी दिसत आहे एकदम झाडं. बघा, हे कढीपत्त्याचं झाड आहे, हे बाबांनी आणलं वालं मेहनतीनं. बाबाचं लक्ष फक्त एकाच झाडावर असते, या कढीपत्त्याच्या झाडावर. हे असं शोचं झाड आहे. हे असं रबरचं झाड होतं, त्याचे एकाचे 2 केले, तर जे मेन झाड होतं ते मरून गेलं, आणि त्याचे जे 2 केले ते खूप छान वाढले. तेही मी दाखवन तुम्हाला कधीतरी. मग अशोकजी सगळ्यांना असं नाश्त्यासारखंच थोडं पाणी टाकत आहे. अशोकजी असं सगळ्याला थोडं असं पाणी टाकत आहे. बघत आहे ते खात आहे नाही खात आहे, त्याला आवडत आहे नाही आवडत आहे. हे आहे म्हणते बा इन्सुलिनचं झाड. पाय मलाच लक्ष घालायला लागते, त्याच्यात ते काहीतरी तण वाढलं, ते काढून टाकलं. आणि अशोकजी सगळं आहे बघा, मॉन्स्टेरा, रबरचे 2 टाईप, लिली, ते वॉटरमधलं ते काय म्हणते त्याला, ते मोगरा, बोगनवेल, पामचे वेगवेगळे टाईप, आणि ते असे छान बर्डसारखी फुलं येते, ते असे खूप झाडं आहे माझ्याकडे. त्या झाडाचं आता आम्ही फक्त पावसात ते आणून ठेवलेलं आहे, कारण ते जनरली ते घराच्या आतमध्ये असतात, मग त्याला अधूनमधून ऊन देत असते. हे माझे नवीन बियांपासून तयार झालेली लिली आहे. हे कॉईन प्लांट आहे, तर याच्यामध्ये मी बकेटमध्ये लावलं आणि मग ते मोठ्या याच्यामध्ये ठेवलं, टबमध्ये, म्हणजे त्याला पाणी पाहिजे म्हणते. हे मधुमालती, अजून काही असे खूप छान आहे. आणि हे बघा सरप्राईज दिलं मला माझ्या झाडाने. हे माझं झिझी प्लांट होतं, हे मेलं होतं, पण ते अचानकच त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, त्याच्यामुळे त्याला 5 पानं आले बघा. तर हे जे झिझी प्लांट आहे ना, याचे जे मुळं असतात अशा कांद्यासारखं, त्याच्यात ते पाणी सर्व करून. आणि हे तर तुम्ही बघितलेलंच आहे की हे मी असंच पॉलिथिनमध्ये माती गोळा करून, हे बघा त्याला नवीन हे पान आलेलं आहे. हे आता असंच्या असं गड्डा करून पॉलिथिन काढायची, नसंच्या असं दाबून ठेवायचं. हा दुसरा कलर आहे, हा येलो कलर आहे. तो हे असं जे डांगा गिंगा भेटते ना, की लोक पावसाळ्यात तोडवते बा, तिथून आणत असते. आणि हे तर झाड खूपच छान आहे, हिरव्या पानाचं. आणि हे अडेनियम आहे 2 प्रकारचे. आणि मग अशोकजीले म्हटलं ते वर लटकवलं होतं, त्यालाही पाहून घ्या, त्याचाही काय जीव गेला बहुतेक. तर सगळ्याकडे लक्ष ठेवा लागते. तुम्हाला वाटते बाईचं घर मोठं आहे, किती लक्ष ठेवावं लागते. असा होता मग आजचा दिवस. थकली आता मी.